सुनीताईसाठी जोरात टाळ्या वाजवा. आपल्या देशाची गान सम्राज्ञी गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. 23 वर्षाच्या भगत सिंगांनी या देशासाठी फाशीला गेले. सुखदेव राजगुरू, कुठेतरी देशाचा विचार करा, धर्माचा विचार करा. देश लथपथ काया फिरवी बंधू दस दस कोए तलवारा गिर गिर गए हो जगवा के. जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते, अब हम तो सफर करते. हे धन्य जवानों अपने जवान जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जो आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना. वा, ताईसाठी जोरात टाळ्या द्या. वा वा ताई, काय आपण त्या पुलवामाचा हल्ला पाहिला, दहशतवाद्यांचा. स्त्रियांच्या डोळ्यातले अश्रू पाहून आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दुसऱ्या घरात घडलं म्हणजे आपल्याकडे येणार नाही, हे डोक्यात ठेवू नका. सावध राहा, सावध. महिला मंडळ, तुम्ही सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. मी तर शाळेतल्या प्रत्येक शिकणाऱ्या मुलीच्या आई वडिलांना सांगत असते, प्रत्येक मुलीच्या हातामध्ये आता मोबाईल देण्यापेक्षा प्रत्येक मुलीच्या हातात तलवारबाजी, दांडपट्टा आला पाहिजे पोरींना. आणि सगळ्या मुलींनी, स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅशन जरूर करावं, पण ती फॅशन करण्यापेक्षा कर्तृत्वाची फॅशन सगळ्यात मोठी आहे. वा, ते महत्वाचं आहे, ते करा. आपली जशी खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई. खरं जेव्हा तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई कधीतरी मालिका बघा, त्या जानकीबाई, सखूबाई घरातल्याच होत्या बरं का, विरोधक, गद्दार. आणि जेव्हा घरातली माणसंच विरोधात जातात तेव्हा माणूस खचतो, बाहेरच्याला माहित नसतं. जानकीबाईला सुद्धा वाटायचं मी राणी व्हावं, सखूबाईला वाटायचं मी राणी व्हावं, म्हणून ते झाशीची राणी आणि त्यांचे पती या दोघांनाही मारण्यासाठी घरातूनच प्लॅन असायचे. आणि त्याच्यासाठी जानकीबाई ही इंग्रजाला मिळाली होती. म्हणजे बघा बरं, पहिल्यापासून हे घरचा भेदा लंका दहन, घरातूनच सगळं होतं. म्हणून इतिहास महादेव महाराज आज धर्माचा विषय निघाला म्हणून हा विषय अगोदर मांडला, कारण आज त्याची गरज आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं, तुकाराम महाराज म्हणतात की हेच आमचं काम आहे. महादेव महाराज आपले पण आयुष्य गेले हेच काम करता करता. बरं का काका, मी तर वयाच्या 16व्या 17व्या वर्षापासून कीर्तन करते. काय सांगा, गुरुवैरे भीमसिंह महाराज यांनी मला गादीवर बसून हे 28वं वर्ष लागलंय. वयाच्या 22व्या वर्षी गादीवर बसलो.
संन्यासी म्हणून स्वीकार केलाय त्या वयात, आणि तेव्हापासून दुसरं काहीच नाही. आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्रभर फक्त जनतेसाठी जेवढं करता येईल तेवढं धर्माचं कार्य करणे काम बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. करणे काम बीज वाढवावे नाम. या इकडे करा. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच काम आम्हाला करायचंय, बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय तीच वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन त्याच धर्माचं रक्षण करण्यासाठी जात असतो. अयोध्येला राम मंदिर होतं त्यावेळी सुद्धा आम्हाला निमंत्रण आलं होतं. अयोध्येमध्ये आम्ही 4-5 दिवस होतो. मला बराच वेळा बर का काका, लोक बऱ्याच वेळा म्हणतात ताई इतकं उघड बोलू नका, तुम्हाला रात्री अपरात्री फिरावं लागतं. मी सांगितलं कधी तयारी हो, संन्यासी माणसं काय काळजी करत नाही, जीव कुठंच अडकलेलं नाही. धर्मासाठी कधी तयारी आहे तेव्हाच माणसं भूमिका घेतात, त्याच्याशिवाय. आणि ठेवली पाहिजे धर्मासाठी तयारी, काय नाही हो. धर्म जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहोत, आणि धर्म नाही टिकला तर शांताबाईची शकीना व्हायला वेळ लागणार नाही. हे कधी डोक्यात ठेवा. म्हणून धर्मासाठी तत्परतेनं वागा आणि काम करा. म्हणून मी अभंग आज मुद्दाम त्याच्यासाठीच छान निवडलाय, एक चांगला अभंग निवडलाय की जीवनामध्ये तुम्हा आम्हाला जिंकायचंय, यशस्वी व्हायचंय आयुष्यामध्ये. बाकीच्या स्पर्धा जिंकणं वेगळं, पण या आयुष्याची जीवनाची स्पर्धा जिंकणं हे वेगळं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. रात्रंदिवस युद्ध आहे कशाचं? अंतरंग मन आणि बहिरंग जग. याचंच युद्ध माणसाला खेळता येत नाही. जगाबरोबर कधी लढाई करणार आहेत तुम्ही? अंतरंग मनाचं युद्ध, प्रत्येकाच्या मनात युद्ध चालू आहे. आता तुम्ही इथं सगळे बसलात, कोणी कोणाला सांगत नाही, पण प्रत्येकाच्या मनात एक आतलं शल्य हे प्रत्येकाच्या मनात चालू असतं, आहे का नाही? काय केलं पाहिजे, काय नाही, काय केलं पाहिजे, काय नाही. म्हणजे आतलं मनातलं युद्ध आणि जगाचं युद्ध, हे दोन युद्ध जीवनामध्ये चालू असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले हाच रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे, आणि त्याच्यातून माणसाला यशस्वी व्हायचंय. कधी लढायची वेळ आली तर लोक म्हणतात तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागेच आहेत. पण जेव्हा वेळ येते त्यावेळेस तुम लढो, हम कपडे सांभाळते हे असे म्हणणारी लोक आम्हाला समोर दिसतात. पण भारत पाकिस्तानचा मॅच असेल, भारत हारला आणि पाकिस्तान जर जिंकला तर आमचे क्रिकेट प्रेमी टीव्ही फोडतात की आम्हाला अपयश का आलं. प्रत्येकाला जीवन जगत असताना असं वाटतं की मी यशस्वी व्हावं. आज तुम्ही एवढी माणसं बसलात, सामाजिक, राजकीय आणि अध्यात्म कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये जिंकलो पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, जनतेने मला मानलं पाहिजे. अनेक गोष्ट लक्षात ठेवा, मान मिळतो ना, तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या, मान हा आयुष्यात मागून मिळत नसतो. मान हा आयुष्यात मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतो. आयुष्यात योग्यता मिळवा, किंबहुना तुमच्या जीवनात तसं कर्तृत्व करावं. लोकाला माना म्हणायची गरज नाही, मान आपोआप मिळतो. बरोबर आहे का? मान मिळण्यासाठी तुमची मान तितकी झुकलेली पाहिजे, तेव्हा मान मिळतो. विनम्रता असली पाहिजे. आणि आपल्याला मान केव्हा मिळतो माहिती का? जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मान देत नाही तोपर्यंत आपल्याला मान मिळत नाही. हा,
आणि तुम्हाला सांगू का, दुसऱ्याला मान द्यायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं, तेव्हा माणूस दुसऱ्याला सन्मान देतो. बर का सुनीताताई, द्यावा लागतो. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. हे जीवनाचं सूत्र आहे जगण्याचं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तर तुम्ही कोणाला तरी मोठं म्हणा, त्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाही. हे गणित आहे आणि हे जमलं पाहिजे. हे ज्याला जमलं तो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. आणि जीवनाची लढाई आहे आयुष्याची. ज्याला जमली तो सक्सेस झाला. म्हणजे या संसारामध्ये बाकीच्या लढाई वेगळ्या, पण आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खरे शूर आहेत. जिंकावा संसार, वा वा. जिंकावा संसार, वा वा. टाळी. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकाराम महाराजाचा सुंदर अभंग जिंकावा, हा हेच एक वाक्य घेऊन या मातृभूमीसाठी अनेकाने आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा आम्हाला जिंकता आलंय. देशासाठी जिंकणं तेही अर्थ आहे. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत.